ठाण्यातले आता दोन्ही खासदार सुद्धा संपर्कहीन झाल्याची माहिती मिळते। खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार राजन विचारे हे देखील संपर्कात नाहीत। एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे हे देखील संपर्कात नाहीत। खरं तर शिवसेना पक्षप्रमुखांनी आता फरमान काढलेले आहे। सर्व खासदार आणि आमदारांनी संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये येण्याचे, त्यांच्याशी स्वतः मुख्यमंत्री बोलणार आहेत किंवा पक्षप्रमुख बोलणार आहेत। मात्र आताची जी माहिती मिळते, ठाण्यातले दोन खासदार, एक म्हणजे श्रीकांत शिंदे आणि दुसरे म्हणजे राजन विचारे, हे देखील आता संपर्कात नाहीत अशी माहिती मिळते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतला हा गट मोठा संपूर्णपणे नॉट रिचेबल आहेत का? त्यामध्ये आमदार, काही खासदारांचा सुद्धा समावेश आहे। त्यापैकी खासदार म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि खासदार राजन विचारे हे सुद्धा आता संपर्कात नाहीत। ठाण्यामधले शिवसेनेचे आणखी दोन खासदार संपर्काच्या बाहेर, तब्बल 30 आमदार तर संपर्कात नाहीतच। काल संध्याकाळपासून जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये असल्याची शक्यता आहे आणि हे सगळे मिळून भाजपमध्ये प्रवेश करणार का याच बद्दल देखील शंका उपस्थित करायला वाव मिळतोय। जे खासदार आता संपर्कहीन आहेत या संदर्भात बोलूयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अजित, आता शिवसेनेचे आणखी दोन खासदार सुद्धा नॉट रिचेबल। श्वेता, वारंवार त्यांना संपर्क केला जातोय, पण सदैव संपर्कात राहणारे दोन खासदार जे आहेत, खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार राजन विचारे, हे दोघंही संपर्कहीन आहेत। दोघं नक्की सुरतला आहेत, ठाण्याला आहेत तर दिल्लीला आहेत यावर स्पष्टता नाहीये। पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघं जे आहेत ते दिल्लीला आहेत असं सांगितलं जातंय। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातले जवळपास सर्वच आमदार जे आहेत, जे शिवसेनेचे आमदार आहेत, हे एकनाथ शिंदे सोबत आहे असं सांगितलं जातंय। त्यामुळे जर शिवसेनेला मोठी खिंडार पडेल तर ती ठाणे जिल्ह्यातून पडेल हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर असतील, ठाणे ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे असतील, विविध असे काही लोक आहेत जी ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये होते किंवा त्यांचे कट्टर समर्थक होते। आणि ही मोठी संख्या आहे ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेना आमदारांची। ही सगळी संख्या जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत असं बोललं जातंय। त्यामुळे नेमके हे दोन खासदार जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत, तर त्याचं कारण काय हे देखील स्पष्ट नाहीये। पण ज्या पद्धतीनं सध्या राजकीय घडामोडी घडतात, या घडामोडी पाहता हे दोघंही नॉट रिचेबल राहणं याचे एक वेगळे संकेत येत आहेत। अगदी बरोबर अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ठाण्यातले दोन खासदार शिवसेनेचे संपर्काच्या बाहेर, हे खासदार दिल्लीमध्ये आहेत असं सांगितलं जात आहे। मात्र शंका घ्यायला वाव आहे, कारण जर ठाण्यातले हे दोन खासदार संपर्काच्या बाहेर आहेत तर ते नेमके कुठे आहेत? फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे खासदार सुद्धा आता संपर्काच्या बाहेर जाऊ लागलेत। कालपासून शिवसेनेमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात। कालपासून शिवसेनेच्या गोटामध्ये काय काय घडतंय? काल विधान परिषदेसाठी मतदान पार पडलं, निवडणुकीचा रिझल्ट लागला। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची मतं फुटली आणि तिथेच या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। कालपासून शिवसेनेच्या गोटात नेमकं चाललंय तरी काय? तर शिवसेनेची सगळीच्या सगळी मतं शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली नाहीत। शिवसेनेचे विधान परिषदेचे दोन उमेदवार हे काठावर पास झाले। मतं फुटल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशी चर्चा एकंदरीत आहे। सध्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नॉट रिचेबल झाला। सोमवारी संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे गुजरातच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांच्या सोबत काही आमदार आहेत असं देखील सांगितलं जात आहे। थोडे नाही तर तब्बल 30 आमदार चार्टर्ड प्लेननं शिंदेसह आमदार हे सुरतकडे रवाना झाले। ते सध्या सुरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये, जे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत एकनाथ शिंदे, ल मेरिडियन हॉटेलमध्ये शिंदेंचा मुक्काम आहे। गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे एकनाथ शिंदे यांची जबाबदारी देण्यात आली आहे असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे वरच्या लेव्हलला या सगळ्या घडामोडी घडतायत। एकनाथ शिंदे यांची जबाबदारी गुजरातच्या गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे आणि हर्ष संघवी जे गुजरातचे गृहमंत्री आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्ती आहेत। ल मेरिडियन हॉटेल बाहेर गुजरात पोलिसांचा खडा पहारा देण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये भूकंप माजलाय इतकं मात्र नक्की। तातडीनं बैठकांचं सत्र सुरू झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय किंवा शिवसेनेच्या काय? आज दुपारी 12 वाजता सर्व आमदारांना बोलावण्यात आलेलं होतंच मुख्यमंत्र्यांनी, मात्र आता खासदारांना सुद्धा बोलावण्यात आलेलं आहे। संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द झालेला आहे। संजय राऊत आता राज्यातच थांबणार आहेत, कारण नेमक्या काय घडामोडी घडतायत याकडे लक्ष देण्यासाठी संजय राऊत देखील आता
मुंबईमध्येच थांबतायत असं कळतंय. त्यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आलेला आहे. शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावून घेण्यात आलंय. तिथे त्यांची तातडीची बैठक होणार आहे. शिवसेनेची सुद्धा तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि त्यासाठी फक्त आमदारच नव्हे तर खासदारांना सुद्धा बोलावण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. कारण शिंदे काय राजकीय भूमिका घेतात यावरती महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. नॉट रिचेबल आमदार कोण कोण आहेत तर स्वतः एकनाथ शिंदे, जे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ते नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या सोबत आमदारांची एक मोठी लिस्ट आहे जे सध्या संपर्कात नाहीत. त्यामध्ये आमदारच नाही तर खासदार सुद्धा आहेत. ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. सांगितलं जातंय ते दिल्लीमध्ये आहेत, मात्र नक्की कुठे आहेत श्रीकांत शिंदे हे माहीत नाही. ठाण्याचे खासदार राजन विचारे हे देखील शिवसेनेचे खासदार, ते देखील नॉट रिचेबल आहेत. फक्त आमदारच नाही तर खासदार सुद्धा आता नॉट रिचेबल. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. त्याचसोबत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पाटणमध्ये नाहीत, विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईमध्ये आले आणि ते मुंबईमध्येच आहेत असं सांगितलं जातंय. मात्र शंभूराज देसाई सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शंभूराज देसाई हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत का? शिवसेनेचे यवतमाळचे आमदार संजय राठोड हे देखील नॉट रिचेबल आहेत. कालपासून संजय राठोड यांच्याशी काही संपर्क झालेला नाही असं आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी सांगितलं. ज्यावेळेला काल विधान परिषदेसाठी मतदानासाठी येत होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत दृश्यांमध्ये आपल्याला संजय राठोड दिसलेले आहेत. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे ही सगळी शिवसेनेच्या आमदारांची मोठी लिस्ट आहे जी सध्या संपर्कात नाही. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेचे जे कोणी आमदार आता संपर्कात नाहीत त्यांची आपण नावं पाहतोय. ही लिस्ट फार मोठी आहे. साधारण सांगितलं जाते की 30 आमदार जे आहेत ते संपर्कात नाहीत आणि हे सगळे आमदार ल मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत का ही देखील शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल आमदारांची लिस्ट फार मोठी आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी असतील किंवा महाडचे आमदार भरत गोगावले हे सुद्धा सध्या संपर्कामध्ये नाहीत. हे सगळे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यात आता 2 खासदारांची सुद्धा भर पडली आहे. भिवंडीचे आमदार शांताराम मोरे सुद्धा संपर्कात नाहीत. महाडचे आमदार भरत गोगावले यांचा देखील संपर्क होऊ शकत नाहीये. कदाचित हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत हॉटेलमध्ये तर नाहीत अशी शक्यता नाकारता येत नाही. महेंद्र थोरवे जे कर्जतचे आमदार आहेत ते सुद्धा संपर्कात नाहीत. ज्यावेळेला विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी हे सगळे आमदार मतदानासाठी आले होते त्यावेळीची दृश्य आहेत. उमरगा लोहारचे आमदार ज्ञानराज चौगुले हे सुद्धा नॉट रिचेबल. 2-2, 3-3 टर्म आमदार म्हणून निवडून आले, मात्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नाही आणि म्हणून नाराज असलेले काही आमदार त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे देखील नाराज आहेत. अर्थात ते देखील नॉट रिचेबल आहेत आणि चंद्रकांत पाटील जे अपक्ष आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत का असा प्रश्न पडतोय. मंत्री संदीपान भुमरे हे सुद्धा नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते आहे. शिवसेनेच्या नॉट रिचेबल आमदारांची ही भली मोठी यादी. इतके सगळे आमदार एकाच वेळेला नॉट रिचेबल कसे काय हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. मंत्री अब्दुल सत्तार सुद्धा नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेची अशी काही मोठी नावं येत आहेत आमदारांची आणि मंत्र्यांची सुद्धा जे सध्या नॉट रिचेबल आहेत आणि हे सगळे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुजरातच्या हॉटेलमध्ये आहेत का या संदर्भात माहिती घ्यावी लागेल. आताची सगळ्यात मोठी बातमी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशी परिस्थिती निर्माण होते. अर्थात हे कळेल एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात यावरून, कारण त्यांच्या भूमिकेमुळेच किंवा त्यांच्या भूमिकेवरतीच महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे भाजप सरकार स्थापन करणार का हा देखील प्रश्न पडतोय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, ही सगळी परिस्थिती पाहता काय काय होऊ शकतं, काय शक्यता नाकारता येत नाही? सध्याची घडामोड आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे यांचा जो बालेकिल्ला आहे तो ठाणे जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहर आहे, त्यानंतर कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, इथं आपण जर पाहिलं तर शहापूर आहे, भिवंडी आहे, त्यानंतर पनवेल, नवी मुंबई ही मोठमोठी शहरं आहेत. ज्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी जवळपास सर्वच ठिकाणी जे आहेत, काही ठिकाणी भाजप सोडलं, राष्ट्रवादी सोडलं तर सर्वच ठिकाणी जे आहेत ते शिवसेनेचे आमदार आहेत.
हे सगळे आमदार जे आहेत हे सगळे नॉट रिचेबल आहेत आणि हे सगळे नेमके कुठे आहेत याबाबत कोणालाच माहिती नाहीये. वारंवार लोकांशी संपर्क करणारे किंवा सकाळी दरबार लावून बसणारे हे आमदार जे आहेत हे आज नेमकं या परिस्थितीमध्ये नॉट रिचेबल का आहेत यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं सध्या बातम्या येतात किंवा माहिती येते की एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आमदार आहेत, पण ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार जे आहेत ते सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये होते, कारण हे सर्व जे आहेत ते कट्टर एकनाथ शिंदे समर्थक आहेत. आणि तेच लक्षात घेता जर शिवसेनेला मोठी खिंडार पडेल तरी ठाण्यातूनच पडेल, ठाणे जिल्ह्यातूनच पडेल ही शक्यता आता वर्तवली जाते. सगळे आमदार जे आहेत जवळपास 12 आमदार जे आहेत ते सर्व ठाणे जिल्ह्यातले शिवसेनेचे हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे नॉट रिचेबल आमदारांचा आकडा जो आहे तो हळूहळू वाढत चाललेला आहे. नेमके एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत ते 12 वाजता ते जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतील तेव्हा स्पष्ट होईल. बरं, अजित, एके ठिकाणी सुरतमध्ये ज्या हॉटेलमध्ये हे सगळे आमदार आहेत किंवा एकनाथ शिंदे आहेत असं कळलं, तिथे पोलिसांचा बंदोबस्त तर कडक आहे, जी आपण दृश्य पाहतोय. आता एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांची सुरक्षा वाढवल्याचं कळतंय. काय नेमकी परिस्थिती आहे तिकडची? नक्की त्यांच्या घराबाहेर राज्य राखीव दलाच्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीने ठाण्याचे लोकल पोलीस जे आहेत ते देखील तिथं त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे. कारण का ज्या पद्धतीनं ज्या घडामोडी घडत आहेत किंवा ज्या बातम्या येत आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहता ठाण्यामध्ये राजकीय उलथापालथ होऊ शकते. ठाण्यामध्ये मोठा राजकीय राज्यात तर होईलच, पण त्याचे पडसाद ठाण्यात देखील उमटतील आणि हे सगळं नियंत्रणात राहावं याकरता एकनाथ शिंदे यांच्या त्यांचं जे घर आहे त्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे. नुकतंच आपल्याला माहिती आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये जर शिवसेना कोणी कायम ठेवली असेल तर ते आनंद दिघे होते आणि आनंद दिघे यांचे हे कट्टर समर्थक आहेत. काही अशा गोष्टी ज्या आहेत ज्या धर्म चित्रपटामध्ये दाखवल्या गेल्या होत्या तिथून पुढे ज्या आहेत त्यानंतर बदलल्या गेल्या. हे कुठेतरी संकेत येत होते की त्या सगळ्या भागामध्ये की अशा पद्धतीने नक्कीच राजकीय भूकंप होईल. पण आपण जर आता पाहिलं तर ठाण्यामधल्या एकनाथ शिंदे असेल, त्यानंतर विविध आमदार असतील, खासदार असतील, सर्वांच्या घरी जे आहे सुरक्षा वाढवली गेलेली आहे पोलिसांची. त्याच पद्धतीने राज्य राखीव दलांचे जे जवान आहेत ते तैनात करण्यात आलेले ठाण्यामध्ये ठिकठिकाणी. अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता ज्या काही घडामोडी घडतायत राज्यामध्ये, एकीकडे राजकीय पक्षांच्या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या बैठकी तातडीनं बोलावण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. तिकडे गुजरातमध्ये ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदार आहेत तिथे देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे. आता 12 वाजल्याशिवाय कळणार नाही की एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी काय आहे. 14 जून रोजी मोदींची अजित पवार यांच्याशी चर्चा झालेली होती. देहू ते मुंबई प्रवासादरम्यान 45 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली होती. मोदी, पवार आणि फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरमध्ये होते. तीनही नेते एकाच हेलिकॉप्टरमध्ये होते आणि यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती. आणि 14 जून रोजी ज्या वेळेला मोदी पुण्यामध्ये आले होते, आळंदीमध्ये आले होते, तेव्हा देहूमध्ये आले होते, तेव्हा अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती. आता नेमकी त्यांच्याशी काय चर्चा झाली असावी या संदर्भात बोलणं कठीण आहे. मात्र अधिक बोलूयात. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपूर आपल्या सोबत आहेत. प्रीतीजी, 14 जून रोजी मोदी, अजित पवार हे एका हेलिकॉप्टरमध्ये होते, त्यावेळी त्यांच्याशी झालेली चर्चा काय, यातून आपण संकेत घेऊ शकतो? 14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू रोड आणि मुंबईमध्ये आले होते. त्यांचे 3 प्रोग्राम होते. मुंबईतला 2 प्रोग्राम होते, राजभवनमध्ये आणि मुंबई समाचारचा प्रोग्राम त्या होता. आणि देहू रोडला पण गेले होते. आणि त्या देहू रोडमध्ये एक कॉन्ट्रोवर्सी अशी झाली होती की अजित पवारांना बोलायची संधी दिली नाही होती आणि अजित पवार नाराज झाले होते. आणि नंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले तिकडून तेव्हा त्यांनी अजित पवारांची नाराजी दूर करायसाठी त्यांनी अलाउड केलं होतं चॉपरमध्ये. आणि देवेंद्र फडणवीस पण सोबत होते. तिन्ही नेता जे होते ते सोबत होते. आणि आताची जी बातमी येत आहे ते अशी एक मोठी बातमी येत आहे की 26 आमदार जे आहे शिवसेनेचे ते बीजेपीच्या संपर्कात आहे. ही आताची मोठी बातमी आहे. 26 आमदार जे आहे शिवसेनेचे ते बीजेपीच्या संपर्कात आहे. आणि बीजेपीचे जे लोक आहेत त्यांनी आता सगळं घडामोडी सुरू केलेली आहे सरकारची स्थापना करायच्यासाठी. आणि आता शरद पवारांनी दिल्लीमध्ये एक तातडीची बैठक बोलवलेली आहे. त्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील त्याच्यासाठी मुंबईतून निघालेले आहे. प्रफुल्ल पटेल जे आहे ते दिल्लीतच आहे आणि ते आता भेटणार आहे शरद पवारांना. जी जी प्रीतीजी, आणखी देहू ते मुंबई हा जो काही प्रवास या तीनही नेत्यांचा झाला, या 3 नेत्यांमध्ये झालेली चर्चा आणि त्याचा आजच्या घडामोडींशी कसा संबंध लावायचा?
हे बघा, जेव्हा त्यांचे तिघांची जे मीटिंग झाली आहे ते चॉपरमध्ये ते तिघे एकत्रच होते आणि त्यामध्ये काही झालेलं होतं ते कुणाला माहीत नाही. पण हे अशी एक बातमी येत आहे की काही काँग्रेसचे जे आमदार आहेत ते पण संपर्कात आहे, बीजेपीच्या संपर्कात आहे. तर आता जी मोठी बातमी आहे की शिवसेनाचे लोक ते संपर्कात आहेत आणि आता काँग्रेसचे लोक पण संपर्कात आहे. तर काही एनसीपीचे पण काही लोक संपर्कात आहे, काही ते एक मोठा प्रश्न जे आहे आता ते निर्माण झालेला आहे. बिलकुल, म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेनेनं आता आपल्या आमदारांना खासदारांना तातडीनं मुंबईमध्ये बोलावलेलं आहे, जास्त आमदार हे फुटू नयेत किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ नयेत किंवा आमदार आपल्या सोबत राहावेत, हे प्रयत्न जसे शिवसेनेला करावे लागतायत तसेच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा करावे लागतील. हा, कारण आताच तातडीची एक बैठक जी आहे ते शरद पवारांनी दिल्लीमध्ये बोलवलेली आहे. जयंत पाटील आणि सगळं जे एनसीपीचे जे मिनिस्टर आहे ते तिकडे गेलेले आहे आणि काँग्रेसचे पण काही लोकांनी काल क्रॉस वोटिंग केलं होतं. ते लोक पण ते जे आहे ते बीजेपीच्या संपर्कात आहे. आणि आता जे आपल्याकडे जे लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जे एमएलए जे आहेत ते ज्यांच्या फोन रिचेबल नाही आहे, ट्रेसेबल नाही आहे, त्यांच्यामध्ये बरेचसे काही लोक आहेत ज्यांचा नंबर जे आहे ट्रेसेबल झालेला नाही आहे. त्यामध्ये साताराचे पण 2 एमएलए आहे, जसं की रायगडचे 3 एमएलए, अलिबागचे महेंद्र दलवी, महाडचे भरत गोगावले, कर्जतचे महेंद्र थोरवे आणि सांगलीचे अनिल बाबर, कोरेगावचे महेश शिंदे, साताराचे शंभूराजे देसाई, भिवंडीचे ताताराम मोरे आणि नांदेडचे बालाजी कल्याणकर, कर्जतचे महेंद्र थोरवे चे नंबर जे आहेत ट्रेसेबल नाही आहे. तर अशी बातमी येत आहे की ते एकनाथ शिंदे सोबत सुरतमध्ये आहे आणि आता जे सुरतमध्ये आहे ते 12 एमएलए त्यांच्या सोबत आहे, आणखी 7 एमएलए जे आहे त्यांच्या संपर्कात आहे. आणि आता जे आपल्याला बातमी मिळत आहे त्यामध्ये अशी बातमी येत आहे की टोटल 26 लोक जे आमदार आहे ते शिवसेनाचे ते बीजेपीचे संपर्कात आहे. बरं प्रीतीजी, फक्त आमदारच नाही तर खासदार सुद्धा आता नॉट रिचेबल व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे जे खासदार असतील किंवा काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, यामुळे एक प्रकारे आता महाविकास आघाडीच्या या घटक पक्षांमध्ये एक प्रकारची धाकधूक सुरू झाली आहे की आपले खासदार, आमदार यांना कसं थांबवायचं, हे एक मोठं आव्हान आता महाविकास आघाडी समोर असणार आहे. प्रीतीजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. वेळोवेळी या सगळ्या घडामोडींसंदर्भात आपण बोलत राहूच. मात्र आत्ताची जी बातमी येते ती म्हणजे 14 जून रोजी मोदींची अजित पवार यांच्याशी चर्चा झालेली होती आणि फडणवीस सुद्धा त्यावेळेला होते. तिघेही एकाच कार्यक्रमासाठी एका मंचावरती होते आणि देहूपासून मुंबईपर्यंत या तीनही नेत्यांनी एकाच हेलिकॉप्टरमधनं प्रवास देखील केलेला होता. आता या दरम्यान या 3 नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे सुद्धा काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत का, अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे. आणि जर तसं असेल तर हे थांबवण्यासाठी किंवा थोपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक दिल्लीमध्ये होतीये, तिथे काँग्रेसची सुद्धा बैठक घेतली जाईल कदाचित. शिवसेनेची तर बैठक होतेच आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसेनेच्या आमदारांशी बोलणार आहेत. आमदारच नाही तर खासदारांना सुद्धा तातडीनं मुंबईमध्ये येण्याचं फरमान शिवसेनेकडून काढण्यात आलेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तातडीनं आता दिल्लीला रवाना झालेत. आज सकाळीच देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पोहोचलेत. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेलेत. विधान परिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या घडामोडी या संदर्भात पक्षश्रेष्ठींची ते चर्चा करतील. देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेत. मोठ्या घडामोडी घडतायत. अनेक राजकीय नेते मंडळी दिल्लीमध्ये जात आहेत, कुणी मुंबईमध्येच थांबतंय, कारण शरद पवार दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावण्यात आलंय. दुसरीकडे भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीकडे रवाना झालेत. महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये निघालेले आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत आहेत. तुषार, देवेंद्र फडणवीस तातडीने इतक्या दिल्लीमध्ये का रवाना झालेत? त्यांचा नियोजित दौरा होता का? श्वेता, आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा हा नाशिकचा होता. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये जो राजकीय भूकंपाला सुरुवात झालेली आहे, या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस हे पहाटेच दिल्लीला ते रवाना झालेले आहेत. काल रात्री 12:30 वाजेपर्यंत आपण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होतो. सकाळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की नाशिक हा त्यांचा दौरा आहे. नाशिकला दौरा करून ते 4 वाजता मुंबईत दाखल होतील आणि मुंबईमध्ये 4 वाजता विजयी उमेदवारांसोबत सेलिब्रेशन केलं जाणार आहे. मात्र ज्या राजकीय घडामोडी पहाटे राज्यामध्ये घडताना पाहायला मिळत होत्या, त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी वरिष्ठ मंडळींच्या कानावरती सगळी बाब असावी
म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस आज सकाळीच या ठिकाणी सकाळच्या सुमारास ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. दिल्लीमध्ये भाजपच्या सर्व महत्वपूर्ण नेत्यांशी त्यांची चर्चा होणार आहे. कारण की एकीकडे एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि या बंडाची संपूर्ण माहिती देण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचलेले आहेत. कारण की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जो आकडा आहे तो आकडा आता आपल्याला प्रत्येक क्षणाला वाढताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला 11 होता, तो 11 वरून 20 वर गेला, 20 वरून आता 26 वर गेला. अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार हे संकटात आलेलं असताना भाजपा जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एकनाथ शिंदे यांच्या सोबत आता 26 आमदार आहेत असं कळतंय. देवेंद्र फडणवीस सुद्धा तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत, कारण काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर त्यांचा खरं तर नाशिक नियोजित दौरा होता असं फडणवीसांनी काल पत्रकारांना सांगितलेलं होतं. मात्र अचानक आता ते दिल्लीसाठी रवाना झालेत. खासदार राजन विचारे हे ठाण्यातच आहेत. प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येताच त्यांनी स्वतः खुलासा केला, मी अजूनही शिवसेनेतच आहे, शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, वर्षावरती मुख्यमंत्र्यांची बैठक आहे तिथेच चाललोय असं राजन विचारे यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे हे ठाण्यामध्येच आहेत. प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येताच त्यांनी आता खुलासा केलेला आहे. राजन विचारे नॉट रिचेबल अशा प्रकारची बातमी आलेली होती, मात्र मी अजूनही शिवसेनेच आहे आणि शिवसेना सोडून मी कुठेही जाणार नाही, वर्षावरती मुख्यमंत्र्यांची बैठक आहे तिथे मी चाललोय असं राजन विचारेंनी स्वतः सांगितलंय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, राजन विचारे तर ठाण्यातच आहेत, मात्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल काही कळलंय का? श्रीकांत शिंदे यांचा अजूनही संपर्क झालेला नाहीये. ते नेमके कुठे आहेत, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी सगळं त्यांच्या बाबतीच्या घडामोडी सुरू आहेत हे पाहता आपण लक्षात घेतलं तर श्रीकांत शिंदे कुठे नेमके असतील हा आपण अंदाज लावू शकतो. दुसरीकडे प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येतात राजन विचारे यांनी खुलासा केलेला आहे की मी कुठेही गेलेलो नाहीये, मी ठाण्यातच. खासदार राजन विचारे जे आहेत त्यांनी आता खुलासा केलेला आहे की ते अजूनही कुठे नाहीयेत, ते शिवसेनेतच आहेत आणि लवकरच ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जी जी, म्हणजे राजन विचारे तर ठाण्यामध्येच आहेत आणि आता ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे सर्व आमदारांची आणि खासदारांची, किती वाजता कुठे मुख्यमंत्री या सगळ्या आमदार खासदारांशी संवाद साधणार आहेत? अजित, आवाज येतोय? आता राजन विचारे ज्या पद्धतीनं म्हणतायत की मी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी चाललोय, 12 वाजताच ही जी काही बैठक होणार आहे त्यासाठी निघालेत का राजन विचारे? हो, जी बैठक आहे त्या बैठकीला चालले असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदार गीता जैन या देखील आहेत आणि त्या देखील चाललेल्या आहेत मुख्यमंत्री बंगल्यावरती. आणि ते आता जी बैठक आहे 12 वाजता मुख्यमंत्र्यांची, त्या बैठकीला आता नेमके किती आमदार उपस्थित राहतात, किती खासदार उपस्थित राहतात यावरून स्पष्टता होईल की नेमका एकनाथ शिंदे सोबत कोण आहे आणि शिवसेनेसोबत कोण आहे. बरं, मात्र आता 12 वाजता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे त्यावरून आपल्याला कळेलच नेमक्या काय घडामोडी घडतात. मात्र अनेक जे शिवसेनेचे आमदार खासदार सध्या नॉट रिचेबल असं कळत होतं, त्यापैकी राजन विचारे तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बैठकीसाठी जात आहेत. ठाण्यामध्ये काय नेमकं वातावरण आहे सध्या? राजन विचारेंनी काय स्पष्टीकरण दिलंय आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत ते काही म्हणालेत का? त्यांना याबाबत विचारलं असताना त्यांचं म्हणणं आहे की सध्या जे सुरू आहे हे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे आणि स्वार्थाचं राजकारण असून या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र उभं राहायला पाहिजे. म्हणजे एकंदर राजन विचारे यांनी महाविकास आघाडीचा जो विचार आहे तो पुन्हा बोलून दाखवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे सरकार स्थापन झालेलं आहे ते त्या सर्व लोकप्रतिनिधींना जनते निवडून दिलेलं आहे आणि त्यांना तो अधिकार आहे एकत्र कोणासोबत राहायचं. तर याच पार्श्वभूमीवरती जी सध्या घडामोड घडते आहे, ज्या सध्या चर्चा आहेत, यावर एकच दिसतंय की सर्व स्वार्थाचं राजकारण सुरू आहे. अशा राजकारणाच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा बंगला असेल तिथे राज्य राखीव दल जे आहे, ठाणे पोलीस आहेत हे तैनात केले गेलेले आहेत. तर दुसरीकडे ठाण्यामधले विविध जे आमदार आहेत, प्रताप सरनाईक असतील किंवा आणखीन अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर असतील, सर्वच जे आहेत ते नेमके कुठे आहेत हा मुख्य प्रश्न आहे, तो आता 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. जी जी, अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर राजन विचारे आउट ऑफ कव्हरेज किंवा नॉट रिचेबल अशा ज्या काही बातम्या येत होत्या त्यावरती स्वतः राजन विचारे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी ठाण्यातच आहे, शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, मी अजूनही शिवसेनेतच आहे आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जी राजकीय बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या बैठकीसाठी निघालेलो आहे असं राजन विचारे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
तर राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता. याचं कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे तब्बल 26 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे 30 आमदारांसह सुरतमधल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह चार्टर्ड विमानानं सुरतमध्ये पोहोचले. त्यामुळे आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवरून महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार आहे. आता जे काही सांगितलं जातंय, शिवसेनेची एक मोठीच्या मोठी यादी आहे आमदारांची जी नॉट रिचेबल आहे. मात्र जर हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमधल्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये असतील आणि जर हे सगळेजण भाजपमध्ये प्रवेश करणार असतील तर महाविकास आघाडी सरकार समोर मोठं आव्हान असेल. आणि त्याच पार्श्वभूमीवर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. कारण राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आलंय. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खरं तर आज नाशिकचा नियोजित दौरा होता, मात्र तो रद्द करून देवेंद्र फडणवीस पहाटेच तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत. तिकडे एकनाथ शिंदे सुरतच्या हॉटेल ल मेरिडियन या ठिकाणी, त्याचसोबत आता दुपारी 12 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांसोबत आणि खासदारांसमोर संवाद साधणार आहेत. वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी. नॉट रिचेबल खासदार कोण आणि आमदार कोण याची यादी आपण पाहतोय. श्रीकांत शिंदे जे शिवसेनेचे खासदार आहेत ते देखील नॉट रिचेबल असं कळतंय. शिवसेनेचे फक्त आमदारच नाहीत तर काही मंत्री सुद्धा नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश आहे नॉट रिचेबल आमदारांमध्ये. आणखी एक मोठी बातमी यावेळी ती म्हणजे सुरतमधल्या हॉटेलमध्ये केंद्राची एक गाडी पोहोचली आहे आणि पोलीस तपासणीनंतर ही गाडी हॉटेलमध्ये गेली आहे. ल मेरिडियन हॉटेलमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. सुरतमधल्या ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि साधारण सेनेचे 26 ते 30 आमदार असल्याची शक्यता वर्तवली जाते, त्याच हॉटेलमध्ये केंद्र सरकारची एक गाडी गेल्याची माहिती मिळते. पोलिसांच्या तपासणीनंतर ही गाडी हॉटेलमध्ये गेली आणि ल मेरिडियन हॉटेलमध्ये हालचाली सध्या वाढलेल्या आहेत. याच संदर्भात आपण बोलूयात. शिवसेनेचे आमदार राहुल पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. राहुल पाटीलजी, शिवसेनेचे बरेच आमदार हे नॉट रिचेबल आहेत आणि जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत मधल्या हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय. काय तुमच्यापर्यंत माहिती? जय महाराष्ट्र. जी, नाही, नॉट रिचेबल आहेत किंवा त्यांचा फोन लागत नाही या गोष्टीबद्दल मला तर काही सांगता येणार नाही. पण आमची बैठक वर्षावर बोलवलेली आहे. आम्ही 12 वाजता वर्षावर पोहोचतोय. सगळे जेवढे काही आमदार असतील त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. मी पण 2-3 आमदारांना फोन केला होता. जी, सगळ्यांचे फोन चालू आहेत. आता काही जण प्रवासात असतील त्याच्यामुळे त्यांचा फोन लागत नसेल, पण मला विश्वास आहे की सगळे आमदार 12 वाजता वर्षावर येतील. जी, आम्हाला एक बाळ कडू दिलेला आहे. बरं राहुलजी, एक जीवन मात्र आणि एक नेता. त्याच्यामुळे आमच्या रक्तामध्ये अशा प्रकारचे कोणाच्याच गद्दारी नाहीये. त्याच्यामुळे सगळेजण 12 वाजता वर्षा या उद्धव साहेबांच्या, मुख्यमंत्री महोदयांच्या बंगल्यावर येतील. बरं राहुल पाटीलजी, एकाच वेळी शिवसेनेचे इतके आमदार नॉट रिचेबल कसे काय? मी सांगितलं ना की काल मतदान झालेलं आहे आणि मतदान झाल्यामुळे आम्ही 2-3 दिवस इकडेच होतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये, मी सुद्धा संभाजीनगरहून परभणीला गेलो होतो, पण मला बोलवल्यानंतर मी लगेच वापस निघालेलो आहे. आणि सगळेच जेवढे काही आमदार असतील शिवसेनेचे ते सगळेजण प्रवासात असतील, त्याच्यामुळे त्यांचा फोन लागत नसेल. पण ही जी बातमी चालत आहे की एवढे आमदार गायब झालेले आहेत, एवढ्या आमदारांचे फोन लागत नाहीत, त्याच्यामध्ये काही एक तथ्य नाही. आपण पाहताल की 12 वाजता मॅक्झिमम आमदार हे वर्षा बंगल्यावर आपल्याला दिसतील. यामध्ये कसल्या प्रकारचं दुमत नाही. आणि मी जसं सुरुवातीला बोललो, एक जीवन आणि एक नेता हे आमच्या शिवसेनेचं, आमच्या जितके काही शिवसैनिक आहेत या सगळ्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि आमचे नेते आज, उद्या आणि आयुष्यभर उद्धव साहेब हेच राहतील. बरं राहुलजी, मात्र तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, कुठे प्रवासात असतील आमदार, आणखीन कुठे असतील त्यामुळे नॉट रिचेबल असतील. मात्र एकनाथ शिंदे स्वतः सुरत मधल्या हॉटेलमध्ये ते नाराज आहेत आणि त्यांच्यासोबत काही आमदार आहेत हे तर तुम्ही नाकारू शकत नाही.
नाही, आपण असं ऑफिशियली कसं म्हणू शकता की किती आमदार आहेत काय आहेत, किंवा ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी सुद्धा गेले असतील. हा. जी आणि जर कोण आमदार असतील काही नाराजही असतील तर पक्षांतर्गत उद्धव साहेब त्यांची समजूतही काढू शकतील. जी जी राहुल पाटीलजी पण धन्यवाद. कोणी तुम्ही शिवसेनेला गद्दार हो एवढी मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगू इच्छितो. बिलकुल धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राहुल पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते म्हणतात कुणीही गद्दार होऊ शकत नाही. सगळेजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 12 वाजता जी बैठक बोलावलेली आहे वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी, तर सगळे आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. मात्र दुसरीकडे ही देखील गोष्ट नाकारू शकत नाही की सुरत मधल्या ल मेरिडन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे स्वतः आहेत. ते तिथेच 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यांच्या सोबत 26 ते 30 शिवसेनेचे आमदार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. तर हे नॉट रिचेबल आमदार नेमके कोण आहेत, त्यांची यादी आणि त्यांची ही नावं आपण सातत्यानं स्क्रीनवरती पाहतोय. त्यांना संपर्क केला असता कुणीही संपर्कात आलेलं नाही. राजन विचारे तेवढे त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की मी अजूनही शिवसेनेतच आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या त्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे देखील नॉट रिचेबल. आमदारच नाही तर खासदार सुद्धा नॉट रिचेबल. त्यामुळे एकनाथ शिंदे जर नाराज आहेत तर ते का नाराज आहेत, त्यांची नाराजी नेमकी कशाबद्दल, त्यांची नाराजी ते आज दुपारी 12 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवतात का, ते नेमकी काय राजकीय भूमिका घेतात ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं का, आणि जर महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला तर भाजप राज्यामध्ये सत्ता स्थापन करणार का, असे सगळे अनेक प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत. जे कोणी नॉट रिचेबल आमदार आहेत त्यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश आहे. फक्त आमदारच नाही तर राज्याचे विद्यमान मंत्री सुद्धा नॉट रिचेबल आहेत. यामध्ये पाटणचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. काल विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी शंभूराज देसाई मुंबईमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मुंबईमध्ये ते आहेत की नाहीत की एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत हे देखील सांगणं कठीण आहे. यवतमाळचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. सूरत मधून आमचे प्रतिनिधी कृतेश पटेल आपल्या सोबत आहेत सध्या. तर कृतेश जी, वहां पे क्या अभी हालात है? एक केंद्र सरकार की गाड़ी जो होटल में गई हुई दिखाई दी है. बिल्कुल, जिस तरह से महाराष्ट्र के एकनाथ शिंदे के साथ अन्य 10 एमएलए मतलब कुल मिला के 11 एमएलए देर रात को सूरत पहुंचे हैं. उसके बाद लगातार होटल को पुलिस ने कॉर्डन कर दिया है. बैरिकेड रख के यहाँ से किसी को अंदर नहीं जाने दिया जा रहा है. हालांकि थोड़ी देर में और 9 विधायक महाराष्ट्र से गुजरात आने के लिए बाय रोड निकल चुके हैं. थोड़ी देर में वो पहुंचेंगे. जिस तरह से यहाँ पे एमएलए रुके हैं, लगातार उनकी यहाँ मीटिंगें चल रही है. भाजपा के अलग नेताओं के साथ उनकी मीटिंगों का दौर शुरू हो चुका है. थोड़ी देर में गुजरात प्रदेश अध्यक्ष भी यहाँ पहुंचने वाले हैं. और जिस तरह से सेंट्रल गवर्नमेंट के अधिकारियों की गाड़ियां होटल में पहुंच रही है, लगातार अधिकारी यहाँ आ रहे हैं, मंत्रियों से मिल रहे हैं. कुल मिला के देखा जाए तो जिस तरह से महाराष्ट्र का ये राजकारण चल रहा है उसके चलते काफी बड़े फेरफार महाराष्ट्र के राजकारण में देखने को मिलेंगे. कीर्ति जी, आज दिन भर आने वाले 2 घंटों में क्या क्या होने वाला है? क्या 2 बजे की पत्रकार परिषद भी होगी? क्या उसके पहले कोई नेता भाजपा के सूरत में एकनाथ शिंदे जी से मिलने के लिए आ सकते हैं वहां पर, राज्य के यानी देवेंद्र फडणवीस या दिल्ली के कुछ नेता? बिल्कुल, जिस तरह से एकनाथ शिंदे अपने साथ 11 एमएलए के साथ सूरत देर रात को पहुंचे और 9 धारासभ्य महाराष्ट्र से बाय रोड सूरत आने के लिए निकले हैं. करीबन 1 बजे के बाद ये सभी धारासभ्य जो 9 आने के महाराष्ट्र से आ रहे हैं वो सूरत पहुंच जाएंगे. उसके बाद गुजरात प्रदेश अध्यक्ष के साथ इनकी मीटिंग हो सकती है और 2 बजे के बाद गुजरात प्रदेश अध्यक्ष इस मामले में प्रेस कॉन्फ्रेंस करे, ऐसी आशंकाएं भी जताई जा रही है. कीर्ति जी, वहां पे क्या अलग तौर पे कोई और लोग आए हैं, जैसे कि गुजरात में भी कुछ शिवसैनिक है वो भी वहां पर आ सकते हैं, या बाकी कोई स्थानीय भाजपा नेता या कार्यकर्ता वहां पर या तो सुरक्षा के हेतु या बातचीत करने के हेतु? बिल्कुल, अभी तक महाराष्ट्र के एकनाथ शिंदे के साथ और 10 एमएलए मिला के 11 एमएलए के साथ और लोग मिलकर 30 लोग फिलहाल होटल में रुके हुए हैं. गुजरात के कोई भी
एमएलए हो या एमपी हो, अभी तक कोई मिलने नहीं आया। जिस तरह से लोगों के अंदर मीटिंग चल रही है और काफी बड़े भाजपा के नेताओं के साथ ये पूरे संपर्क में है, और 2 बजे के बाद पूरा मामला क्लियर होगा कि किस तरह की ये राजनीति हो रही है, कौन भाजपा में जा रहा है, कौन शिवसेना से। जिस तरह से नाराजगी थी वो नाराजगी बाहर 2 बजे के बाद ही आ सकती है। कीर्तेश जी, फिलहाल शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए। कीर्तेश पटेल यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात सुरक्षा तर तैनात आहेच। महाराष्ट्रातले अनेक आमदार हे आहेत, तर दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे हे याच हॉटेलमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले विविध आमदार हे काल दुपारी जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी विधान परिषदेमध्ये मतदानात भाग घेतला त्यानंतर अचानक एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे बाकीचे आमदार कुठे गेले हे कोणालाच माहीत नाही आणि रात्री सगळा निकाल लागल्यानंतर शोधाशोध सुरू झाली। तेव्हा अचानकपणे असं लक्षात आलं की मनसेचे आमदार राजू पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राजूजी, सरकारचं काय होईल असं वाटतं तुम्हाला? काल कोणाशी बोलणं झालं तुमचं? नाही, ज्या प्रकारे हे सरकार लोकमताचा अनादर करून जो स्थापन झाला होता त्या पहिल्या दिवसापासूनच वाटत होतं की हे भविष्यात होणारच आहे। आणि आता मध्ये जी आमदारांची तक्रार होती की आमची कामं होत नाहीये, त्यामुळे ही नाराजी आज ना उद्या निघणार हे आम्हाला फार जवळून दिसत होतं। म्हणजे मी एकनाथ शिंदे यांना खूप जवळून ओळखतो। त्यांची जी पद्धत आहे किंवा त्यांची जी स्टाईल आहे ते याच्यात बसत नव्हतं आणि कुठेतरी जाऊन याचा उद्रेक होईल हे सतत वाटायचं। पण शेवटी कसं आहे, स्वतःच्या फायद्यासाठी हा असंघाशी केलेला संघ कधीतरी यांच्या अंगलट येणारच। नाही, हे कोणाबद्दल तुम्ही म्हणताय? हे तुम्ही एकनाथ शिंदेबद्दल म्हणताय का तुम्ही शिवसेनेबद्दल म्हणताय? नाही, शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल बोलतोय की जेव्हा लोकांनी मतं दिली होती युती म्हणून, त्या मतांचा अनादर करून जर दुसऱ्या गटाबरोबर किंवा जी विचारसरणी आपली बरोबर नाहीये त्यांच्यासोबत गेल्यावर। राजू पाटील, मी तुम्हाला एकच सेकंद थांबवतो। नाना पटोले बोलतायत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। घेतलेला आहे याच्यामध्ये सत्याचा विजय होईल। हे थोड्या वेळचं आहे। ऊन आणि सावली हा जसा निसर्गाचा नियम आहे तसंच महाराष्ट्रावर आलेलं हे जी ऊन आहे ही सावलीमध्ये रूपांतर होईल। महाविकास आघाडी जो शिवसेनेचा जो बंड आहे त्याबद्दल आघाडीच्या नाही, आता घटना ही रात्रीची आहे आणि त्याच्यामुळे आता मी मुंबईला गेलो। सावली हा जसा निसर्गाचा नियम आहे तसंच महाराष्ट्रावर आलेलं हे जी ऊन आहे ही सावलीमध्ये रूपांतर होईल। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून हा जो शिवसेनेचा जो बंड आहे त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का आघाडीच्या नेत्यांमध्ये? आता घटना ही रात्रीची आहे आणि त्याच्यामुळे आता मी मुंबईला गेल्या आता आमचं आम्ही काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना बोलवलं आहे। आता मीटिंग आहे आमची, ती मीटिंग करून त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची भूमिका घेतली जाईल। चंद्रकांत हांडोरेंचा ज्या पद्धतीने अस्थिर वाटतंय का, कारण मोठा बंड दिसतोय शिवसेनेचा? बघा, बहुमताचा आकडा पारित करायला ही दिवसाची स्वप्न पाहणाऱ्या लोकांना अजून दूर आहे। यामुळे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला कुठलाही अडचण आहे असं मी मानत नाही। राहिलं आमच्या पक्षामध्ये काल जे काही मतदानाची बंडखोरी झालेली आहे त्याचं आत्मपरीक्षण करून जी कोणी असतील त्यांच्यावर त्या पद्धतीचं हायकमांडला या सगळ्याबद्दलची माहिती दिली जाणार। हिंदी में बताइए। चंद्रकांत हांडोरेंचा ज्या पद्धतीने पराभव झाला, चंद्रकांत बगावत के सुर अपनाया उन्होंने, क्या कहेंगे इस मामले में? देखो, भाजपा की जो राजनीति है, केंद्र की सत्ता का दुरुपयोग, केंद्र की तपास यंत्रणा का दुरुपयोग और सत्ता से पैसा और उसमें और सत्ता कैसे कमाना, यही उनकी रणनीति रही है। ये असत्य की तरफ भारतीय लोकतंत्र को लेके जा रही है और इसलिए सत्य की विजय होगी। थोड़ा सा रहता है धूप छाव, जो निसर्ग का नियम है उस तरह से परिस्थितियां रहती है, लेकिन ये धूप निकल जाएगी और सब अच्छा होगा। क्या कांग्रेस पार्टी ने अपने सभी विधायकों को दिल्ली बुलाया है? कोट्यामध्ये बदल झाला, काय गडबड झाली?
मैं सांगितलं मगाशी कांग्रेस पार्टी ने अपने विधायकों को दिल्ली बुलाया है, इस बारे में नहीं, आज कोई दिल्ली उल्ली नहीं है। आज मैं खुद ही बम्बई जाकर सभी नेताओं से मैं कांग्रेस के बुलाया हूँ, सभी पार्टी के विधायकों को भी बुलाया हूँ, मंत्री को भी बुलाया हूँ और वहाँ पे चर्चा करके काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलेलं आहे, बाळासाहेब थोरात आणि तुम्ही बोलवलाय म्हणून त्याची चर्चा आता होईल। मी मुंबईला गेल्याबरोबर त्याच्याबरोबर मीटिंग सुरू होईल। नसीम खान बाळासाहेब थोरात नैतिक जबाबदारी घेऊन जो झालेला आहे त्याच्याबद्दल राजीनामा याच्यावरची एक चर्चा आता आम्ही करू आणि ह्या सगळ्या प्रश्नातून बाहेर कसं निघता येईल आणि पार्टीची बळकटी कशी ठेवता येईल आणि राज्याच्या जनतेला न्याय कसा देता येईल ही भूमिका काँग्रेस घेणार। नसीम खान म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये राहायचं आहे की नाही राहायचं आहे याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली। मी मुंबईला गेल्यानंतर सगळ्या नेत्याशी चर्चा करून यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ। नाना पटोले आता मुंबईच्या दिशेने निघाली आहेत। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि आत्ता ऊन आलं असलं आघाडीवर तरी सावली लवकरच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। पण घटना ज्या पद्धतीनं घडतायत, शिवसेनेचे जवळपास 25पेक्षा जास्त आमदार हे नॉट रिचेबल आहेत, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत, श्रीकांत शिंदे नॉट रिचेबल आहेत, रायगड जिल्ह्यातले, औरंगाबाद जिल्ह्यातले, ठाणे जिल्ह्यातले आणि अन्य काही ठिकाणचे शिवसेनेचे आमदार हे नॉट रिचेबल आहेत। हे सगळं पाहता काय पुढे होणार आहे हे स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे। राजू पाटील मनसेचे आमदार हे आपल्यासोबत काही काळापूर्वी जोडले गेले होते आणि त्यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे, टांगा पलटी घोडे फरार आणि आनंद सेना याचं एक सूतोवाच त्यांनी केलेलं आहे। नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला निश्चितपणे मोठा धोका निर्माण झाला आहे। जर का एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची संख्या 25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर हा नाराजांचा आकडा प्रत्यक्ष सभागृहात जेव्हा शक्ती प्रदर्शनाची वेळ येईल त्यावेळेला जास्त सुद्धा होऊ शकतो। कारण नाराज फक्त शिवसेनेतच आहेत असं नाही, तर नाराज हे अन्यही पक्षात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत, काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत। काँग्रेसमधल्या काही नाराजांनी तर स्पष्टपणे संकेत दिलेत असं नाही म्हणता येणार, पण आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात भाजप बहुमत मिळवणार का हा सुद्धा आता प्रश्न निर्माण होतोय। विधान परिषदेतल्या कालच्या सगळ्या मतांचं गणित जोडून घेण्याचा प्रयत्न केला तर भाजपला 133 मतं साधारणपणे मिळालेली आहेत। यात शिवसेनेचे नाराज आमदार आणि अपक्ष आमदार जे शिवसेनेला कालपर्यंत समर्थन देत होते त्यांचा सुद्धा समावेश आहे। तिकडे सत्तेसाठी भाजपचं गणित काय असू शकतं यावर एक नजर टाकूयात। बदललेल्या राज्यातल्या परिस्थितीनंतर सत्तेसाठीचं महाराष्ट्रातलं गणित भाजपचं काय असू शकतं, तर 10 तारखेला राज्यसभेच्या मध्ये मोठा बदल आणि परिवर्तन भाजपनं घडवून आणलं, सत्ताधाऱ्यांची मतं फोडली। 20 तारखेला म्हणजे बरोबर काल 10 दिवसानंतर महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण आणखीन बदललं आणि या 10 दिवसामध्ये 10 नाही तर अतिरिक्त जवळपास 30 मतं भाजपनं खेचून आणली आणि हीच 30 मतं हे 30 आमदार भाजपला समर्थन देणारे, गुप्त मतदानात विधान परिषदेसाठी भाजपला मतदान करणारे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत की काय अशा प्रकारची चर्चा आता रंगू लागली। भाजपला बहुमताचा 144चा आकडा गाठायचा असेल तर अजूनही 12 ते 14 आमदारांची भाजपला गरज आहे। पण अर्थात यात पक्षांतरबंदी नियम सारख्या अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो, त्यामुळे हे गणित जमवणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही। कालपासून नेमकं शिवसेनेत काय घडलं किंवा काय घडत होतं त्यावर आपण एक नजर टाकूयात। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली। संध्याकाळी जेव्हा सगळे आकडे समोर आले तेव्हा हे लक्षात आलं की शिवसेनेचे आमदार फुटलेले आहेत। मतं फुटल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाले होते। काल दुपारनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर यायचं टाळलं, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। तिकडे शिवसेनेचे नेते आणि आता नवनिर्वाचित खासदार संजय राऊत हे माध्यमांशी बोलतात। आपण थेट जाऊयात। काय म्हणते आपण नक्कीच काही आमदार मुंबईत नाही आहे। विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाही हे सत्य आहे। रात्री
पण आज सकाळपासून अनेक आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदार गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे. ज्या प्रकारचं चित्र बाहेर निर्माण केलं जातं या क्षणी, की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल, त्याच्यामध्ये मला किंवा शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे काही बाबतीमध्ये, हे सुद्धा दूर होईल. आता आम्ही सगळे वर्षावर जातोय, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे. आज सकाळपासून काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मग शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, अजितदादा, हे सगळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं अशा प्रकारचं एक हालचाल गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. ज्या पद्धतीनं तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही, ज्या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही, आणि या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं. आपण पाहिलं असेल की मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मुंबई प्रभात लोढा, त्यांनी कालच्या विधान परिषदेच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यांची पावलं कोणत्या दिशेने पडतात ती तुम्ही समजून घ्या. आता मुंबईवर ताबा मिळवू, मुंबईवर विजय मिळवू म्हणजे काय मिळवू? म्हणजे यासाठीच तुम्ही फाटाफूट घडवून आणताय का की मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला आधी कमजोर केलं पाहिजे, शिवसेना दुबळी केली पाहिजे? हे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे. अशा प्रकारचं भाकीत आम्ही यापूर्वी सुद्धा केलेलं आहे. आणि शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी अवलाद निर्माण होणार नाही, हे जे परवा माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, ते सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदांसाठी स्वतःला विकणारी, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद ही शिवसेनेत कधी निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत असाल. ज्यांची नावं सातत्याने मी गुलाबराव पाटील असतील, संजय राठोड असतील, प्रताप सरनाईक असतील, अनेक नावं मी पाहतो. आणि जे आमदार इथे नाही आहेत असं आपण म्हणताय, त्यात काही मंत्री आहेत, त्यांच्याशी संपर्क झाल्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काय झालं ते कळत नाही, पण आम्हाला इथे आणण्यात आलं. हे आमदार गुजरातमध्ये आहेत, सुरतमध्ये आहेत, आणि त्यांची व्यवस्था गुजरात भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत RC पाटील ते करतात. म्हणजे तुम्हाला ह्यामागे मी जे काय सांगतोय ते कळलं असेल की ते गुजरातलाच का त्यांना नेण्यात आलं, सुरतमध्येच का ठेवण्यात आलं. सुरतचे खासदार RC पाटील आहेत, ते प्रदेश BJPचे अध्यक्ष आहेत, आणि ते कोणाच्या जवळ आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारे भ्रम आणि फसवणूक करून आमदारांना नेलं जात आहे. ज्या क्षणी त्यांचा आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील. बाकी अशा प्रकारे भूकंपाची योजना किंवा भाषा कोणी करत असेल तर त्यांना सगळ्यात आधी शिवसेनेबरोबर लढावं लागेल, आमच्याबरोबर लढावं, आणि मगच त्यांना महाराष्ट्र दुबळा करता येईल. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. बोला सर, एकनाथ शिंदे का नाराज आहेत? तो नाराज आहेत का मुळात तुमचं काही बोलणं? मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमच्याबरोबर होते,
वेस्टिन हॉटेलमध्ये होते. शिवसेनेचे उमेदवार विजयी व्हावे दोन्ही, यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते. अनेक बाहेरच्या मतदारांशी संपर्क करत होते. एकनाथ शिंदे हे एक आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत, एवढंच मी सांगू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये आज जे काय बोललं जातं, जोपर्यंत त्यांचं आमचं बोलणं होत नाही तोपर्यंत मी त्यांच्याविषयी कोणतेही विधान आणि भूमिका करणार नाही. माहिती अशी मिळते की एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं कारण आहे त्यांच्या खात्यामध्ये सातत्यानं ढवळाढवळ केली जाते. मला असं म्हणायचं नाहीये. मुख्यमंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील, ते राज्याचा कारभार करत असताना अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. मी कधी सरकारमध्ये काम केलं नाही, त्याच्यामुळे मला जी काय माहिती आहे या कामकाजाच्या पद्धतीविषयी ती एवढीच आहे की मुख्यमंत्री हे सर्व खात्यांचा आढावा अधूनमधून घेत असतात. ते गृह खात्याचाही घेतात, ते महसूल खात्याचाही घेतात. अनेक खात्यांचा आढावा हा मुख्यमंत्री घेत असतात. तरीही जर काही त्यातून गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आम्हाला दूर करता येते. या सर्व घडामोडींबाबत आपलं शरद पवार यांच्याशी चर्चा झाली? नक्कीच. आज सकाळी आणि काल रात्री माझं माननीय पवार साहेबांशी बोलणं झालं आहे, चालू आहे. माननीय पवार साहेब आता दिल्लीत निघालेले आहेत, पोचले असतील, कारण जी विरोधी पक्षाची बैठक त्यांनी बोलवली आहे त्याच्यासाठी मीही जाणार होतो राष्ट्रपती पदाच्या संदर्भात. पण या सगळ्या घडामोडी ज्या सुरू आहेत त्याच्यामुळे मला उद्धवजी म्हणाले इथेच थांबा, माननीय पवार साहेबांचे म्हणणं इकडेच थांबा. त्याच्यावेळी मी इथे आहे आता आणि आम्ही आता आमच्या पद्धतीनं काम करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी काय आदेश दिलेले आहेत, काय पुढचं? नक्कीच पक्षप्रमुखांशी आणि आम्ही सगळे सहकारी एकमेकांशी या संदर्भात बोलतो. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तिकडल्या सर्व सहकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. 2.5 वर्षापूर्वी सरकार स्थापन होत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारचा एक प्रयोग केला होता, तो यशस्वी झाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी थांबून हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा सुद्धा घाव छातीवर नसून पाठीवर आहे आणि आम्ही छातीवरती घाव झेलणारे लोक. सर, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मार्फत सरकार पाडण्याचा डाव सुरू आहे का? असा त्यांचा डाव सुरू आहे पण तो यशस्वी होणार नाही. एकनाथ शिंदे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेमध्ये गेलेलं आहे. शिवसेनेच्या अनेक संघर्षामध्ये, आंदोलनामध्ये ते आमच्याबरोबर समोर राहिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची अढळ निष्ठा पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे जे चित्र निर्माण केलं जाते बाहेर, मला त्यात फार तथ्य वाटत. कोणत्या गोष्टीला दबाव आणला असेल किंवा असं काही वाटतं का आपल्याला? दबाव आणण्याचे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत. आज या सगळ्या घडामोडी घडत असताना नेमकी आजच अनिल परब यांना ईडीची नोटीस आहे. म्हणजे आमच्यातला एक सहकारी या संपूर्ण कठीण काळामध्ये आमच्याबरोबर राहू नये, धावपळ करण्यासाठी, म्हणून आजचा मुहूर्त साधून अनिल परब यांना आज समन्स पाठवून बोलवण्यात आले. म्हणजे हे सगळे जे बारकावे आणि कावे आहेत हे समजून घेतले पाहिजे की किती मायन्युटली काम केलं जात आहे महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस सकाळी चार्टर्ड प्लेनने दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. काही महत्वाच्या घडामोडी घडतात. नाही, घडामोडी ह्याच आहेत, दुसऱ्या काय घडामोडी असतात. असं म्हटलं जातं आता भाजपकडनं की ही लढाई खरी बाळासाहेबांच्या निष्ठावंतांची आणि पवारांच्या निष्ठावंतांमध्ये. आम्ही कोण आहोत? पवार निष्ठावंत हा काय प्रकार? पवार निष्ठावंत वगैरे हा प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोत, सगळेच आहोत ना. ते आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय आहे ते. आणि तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज असते तरी त्यांनी या सरकारला आशीर्वाद दिला असता. पण ही गोष्ट खरी आहे की कुठेतरी आमदार जे होते नाराज होते, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीत मतं फुटली. बघा, मोठ्या प्रमाणात फुटली हा शब्द बरोबर नाही. काही मतांचे हिशोब लागत नाही. 2 किंवा 3 मतं ही इकडे तिकडे झाली आहेत. ते कुठे गेली आहेत, काय झाली आहेत ते पाहावं लागेल. आत्ताच या संदर्भात काही बोलणं योग्य नाही. सर, एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त आपला किती लोकांशी संपर्क झालेला आहे आणि किती लोक? एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला.
त्यांचं काय काय म्हणणं पाहू ना काय ते. आमदारांचा संपर्क सुरूच आहे आणि हे सगळे आमदार जे आज तुम्हाला दिसत नाही त्यांचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आहे आणि अत्यंत वाईट काळातही हे शिवसेनेबरोबर राहिलेले आमचे लोक आहेत. जी नावं मी पाहतोय मला आश्चर्य वाटलं की अत्यंत वाईट काळात शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात हे सगळे लोक शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत. त्यांच्या मनात कधीही शिवसेना सोडण्याचा विचार आला नाही आणि आताही तो आला असेल हे मानायला मी तयार. हे सगळे शिवसैनिक आहेत. सर ये भी जानना चाहेंगे कि एकनाथ शिंदे जो है वो अभी गुजरात में है, कहीं ना कहीं ये एनडीए सरकार के ये ऐसे जो लोग होते हैं इस प्रकार के जो मध्य प्रदेश पैटर्न, राजस्थान पैटर्न जो हुआ है ये सभी लोग गुजरात में ही क्यों रखे जाते हैं? ये देश तो बहुत बड़ा है. हाँ, सूरत में है, मैंने सुना है, हमारा उनसे संपर्क हुआ है, हमारे सब एमएलए वहाँ हैं. उसमें से बहुत से लोग जो है वापस आना चाहते हैं लेकिन उनको वापस आना नहीं दिया जा रहा है. उनकी घेराबंदी की है. ये घेराबंदी सिर्फ गुजरात में ही हो सकती है क्योंकि वहाँ किस प्रकार की सरकार काम करती है और केंद्र किस प्रकार से वहाँ अपना काम कर लेती है आपको मालूम है. लेकिन जब भी मौका मिलेगा हमारे सभी एमएलए यहाँ वापस आ जाएंगे क्योंकि वो निष्ठावान शिवसैनिक है. इस बारे में आपके उद्धव जी से शरद पवार जी सबसे चर्चा चल रही है. माननीय पवार साहब से, आदरणीय पवार साहब से चर्चा है, शुरू है. उद्धव जी से मेरी लगातार बातचीत चल रही है. मुझे इतना ही विश्वास है सब कुछ ठीक हो जाएगा और जो मंसूबे लेकर अपने आप को किंग मेकर समझकर कुछ लोग जो काम कर रहे हैं वो सफल नहीं है. इससे पहले भी देखा था 80 घंटे की सरकार बनाने की कोशिश बीजेपी ने की थी, सभी एमएलए वापस आ गए थे. क्या उसी तरह की इसी तरह से वापस हमारे शिवसेना कर रही है? सभी हमारे एमएलए वापस आ जाएंगे क्योंकि ये सभी जो एमएलए हैं वो पुराने शिवसैनिक हैं, निष्ठावान शिवसैनिक हैं. शिवसेना के बुरे समय में भी हमारे साथ रहे. अब तो अच्छा समय है. चलिए सर एक शेवटचा प्रश्न. आपण आता मला म्हणाले की काही आमदारांना यायचे मध्ये त्यांना येऊ दिलं जात नाही, नेमकं काय आपल्याला म्हणाले? नाही, ज्या प्रकारे गुजरातमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे सरकार, कोणाच्या गुजरातमध्ये कोणत्या प्रकारे तिथे राज्य चालवलं जातं आणि केंद्रातून तिथे कशा प्रकारे नियंत्रण आहे त्या राज्यावर हे आपल्याला माहीत आहे. आणि 7 स्तराची सुरक्षा व्यवस्था तिकडे केली आहे. विविध सुरक्षा यंत्रणांनी त्यांची राहण्याची जागा घेरलेली आहे. मुख्य रस्त्यावर येण्याचे रस्ते बंद केलेले आहेत. हे कशा करतात? महाराष्ट्राचा छळ करण्याची, महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याची ही योजना दुर्दैवानं गुजरातच्या भूमीवर रचली जाते. हे या देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या वाईट काळातही सोबत होते, त्यामुळे ते शिवसेना सोडून जातील यावर माझा विश्वास नाही. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझा संपर्क झाला आहे असा दावासुद्धा संजय राऊत यांनी केला. बाळासाहेब निष्ठ आणि पवार निष्ठ अशा प्रकारचा वाद नाहक निर्माण करू नका. शिंदे हे शिवसेनेच्या वाईट काळात सुद्धा शिवसेनेसोबत होते आणि त्यामुळे आता तर चांगला काळ आहे, त्यामुळे अशी परिस्थिती होणार नाही असंही संजय राऊत म्हणाले. तिकडे राज्याचे कृषी मंत्री दादा